This is our problem number 12. The balance sheet of ABC Limited. Balance sheet दिलेली आहे ABC Limited कंपनीची. The company decided to buy back maximum number of equity shares at maximum price. All the legal requirements to be fulfilled. Pass the journal entries in the books of company. See, problem मध्ये company equity shares हे buyback करते, but we have to ascertain the maximum number of equity shares. आपल्याला maximum number of equity shares find out करायचे at maximum price, means here offer price is not given. Offer price दिलेली नाहीये. So इथे आपल्याला दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. फर्स्ट, maximum number of equity shares that can buy back, and second is the offer price. Offer price and maximum number of shares find out करायचे, and pass the journal entries in the books of company. And journal entries pass करायचे. या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाहीये. सो आपण जर्नल एंट्री पर्यंत जर्नल एंट्रीज पास करून आपला इथे प्रॉब्लेम कंप्लीट होणार आहे. So first, we have to ascertain maximum number of equity shares and the offer price. So आपण ते find out करण्यासाठी इथे आपलं structure prepare करणार आहोत. This is the structure. Sources: 25% of own fund, minimum own fund, maximum possible amount, then maximum number of shares and maximum possible offer price. Amounts आपल्याला fill up करायचे and then number of equity shares find out करायचे. सी प्रॉब्लेम मध्ये सोर्सेस कोणते कोणते दिलेत ते बघूया आपण, बिकॉज फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला सगळे सोर्सेस रेकॉर्ड करून घ्यायचे. सी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज गिवन 2,50,000, जनरल रिझर्व 1,50,000, देन सिक्युरिटी प्रीमियम 1,10,000, डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व 90,000. आता सोर्सेस सगळे जे असतात, जितके प्रॉब्लेम मध्ये सोर्सेस दिले असतील ते सगळे रेकॉर्ड करायचे. आता यामध्ये 1, 2, 3 and 4 सोर्सेस आर गिवन. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जनरल रिझर्व, सिक्युरिटी प्रीमियम, डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व. सो हे सगळे रिझर्व्स आपण रेकॉर्ड करून घेणार आहोत. Profit and loss account 2,50,000. Let's we record this. 2,50,000. Next, general reserve 1,50,000. General reserve 1,50,000. Next, security premium 1,10,000. 1,10,000. Next, dividend equalization reserve 90,000. Dividend equalization reserve 90,000. Sources आपण सगळे रेकॉर्ड करून घेतलेत. We have to ascertain reserve and surplus. Reserve and surplus ची टोटल फाइंड आउट करून घ्यायचे. सो A plus B plus C plus D, जितके रिझर्व असतील सगळ्यांची टोटल करून घ्यायचे. जितके सोर्सेस असतील त्या सगळ्या सोर्सेसची टोटल करून घ्यायचे. टोटल आउटर कॉलमला जाईल 1,50,000 प्लस 2,50,000, then 90,000 and 1,10,000. टोटल आउटर कॉलमला. सो अमाउंट 6 लाख. इथे आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली आहे, सोर्सेस. In second step, 25% of own fund. Under that, reserve and surplus. जे फर्स्ट स्टेप मध्ये आपण रिझर्व अँड सरप्लस फाइंड आउट करून घेतले, ती अमाउंट आपली रेकॉर्ड होईल. रिझर्व अँड सरप्लस 6 लाख. देन इक्विटी कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल प्रॉब्लेम मध्ये जितकं दिलेलं आहे, टोटल इक्विटी शेअर कॅपिटल 7 लाख. रेकॉर्ड करून घेऊया 7 लाख. नेक्स्ट, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. सी प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलंय 3 लाख. लेट्स वी रेकॉर्ड दिस 3 लाख. देन ओन फंड A plus B plus C means reserve and surplus
प्लस इक्विटी शेअर कॅपिटल प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल. सो तिघांचीही टोटल घ्यायचे and we will get own fund 6 lakh plus 7 lakh plus 3 lakh. Final total, that is our own fund. Own fund 16 lakh. तिघांची आपण टोटल घेतलेली आहे. Then 25% of own fund. जितका ओन फंड आहे त्याच्या 25% अमाउंट कॅल्क्युलेट करायचे. सो 25% ऑन 16 lakh. फायनल अमाउंट आपल्याला आउटर कॉलमला लिहायचे. सो 25% ऑन 16 lakh. आन्सर इज 4 lakh. 4 lakh. Yes, correct. 4 lakh. दोन स्टेप्स कंप्लीट झाल्यात. इन थर्ड स्टेप मिनिमम ओन फंड. मिनिमम ओन फंड कसं फाइंड आउट करणार? फर्स्ट ओन फंड रेकॉर्ड करून घ्यायचंय. ओन फंड आपण सेकंड स्टेप मध्ये ऑलरेडी फाइंड आउट केला इथे 16 lakh. सो दिस इज अवर ओन फंड 16 lakh. लेस 50% ऑफ डेप्ट. प्रॉब्लेम मध्ये जितक्या डेप्ट दिल्या असतील त्या सगळ्यांची टोटल करून त्याच्या 50% अमाउंट लेस करायचे ओन फंड मधून. सो आपण बघूया काय काय दिलेलं आहे. See, 11% debenture, 11.5% debentures are given 4 lakh. Then bank loan is given 4 lakh. So debts under दोन इथे पार्ट आहेत आपल्याला. डिबेंचर्स दिलेले आहेत and bank loan. या दोन्ही अमाउंटची टोटल करून घ्यायचे. 4 lakh plus 4 lakh टोटल 8 lakh. सो टोटल डेप्ट आहे 8 lakh. आता ह्या जितकी डेप्ट आहे त्याच्या 50% अमाउंट कॅल्क्युलेट करून घ्यायची. So 50% on 8 lakh means 4 lakh. So less 50% of debt, 4 lakh. Minimum own fund, A minus B. Own fund minus 50% of debt. Then you will get minimum own fund. So 16 lakh minus 4 lakh, you will get minimum own fund. Answer is 12 lakh. 12 lakh. Yes, correct. 12 lakh. Hello, madam. Yes. लोनचं काय ऍडिशन केलं डिबेंचर्स मध्ये? आपल्याला डेप्ट्स ज्या आहेत या सगळ्या कॅल्क्युलेट करायच्या असतात. तर डेप्ट्स मध्ये काय काय येतं? तर डिबेंचर येतं, बँक लोन, सिक्युर्ड लोन, अनसिक्युर्ड लोन. या सगळ्या डेप्ट्स मध्ये हा पार्ट येतो. मग जितकी डेप्ट दिलेली असेल प्रॉब्लेम मध्ये त्या सगळ्यांची टोटल करून घ्यायची अँड देन त्याच्या 50% अमाउंट कॅल्क्युलेट करून घ्यायची. दॅट इज अवर 50% ऑफ डेप्ट. सो हियर डिबेंचर्स 4 lakh plus bank loan 4 lakh. 4 lakh plus 4 lakh, how much? 8 lakh. 8 lakh. So 8 lakh च्या 50% अमाउंट कॅल्क्युलेट करायचे. 50% on 8 lakh, how much? 4 lakh. Correct. So 4 lakh. So our 50% of debt 4 lakh. Clear? Is it clear? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay. So here minimum own fund 12 lakh. Our fourth step is maximum possible amount of buyback. Maximum possible amount of buyback, least of 1, 2 and 3. Means आपण ज्या पहिल्या 3 steps केल्या त्यातली least amount, minimum amount, that is our maximum possible amount of buyback. त्यातली जेवढी कमी अमाउंट असेल least amount calculate करून घ्यायचे. First step 6 lakh, second step 4 lakh, third step 12 lakh. 4 lakh. Yes, correct. 4 lakh. Yes, correct. 4 lakh. So our maximum possible amount of buyback 4 lakh. Next, 25% of paid up equity. See here.
जितके इक्विटी शेअर कॅपिटल दिलेली आहे, टोटल इक्विटी शेअर कॅपिटलची जेवढी अमाऊंट आहे 7 लाख, या 7 लाख अमाऊंटच्या 25% अमाऊंट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करून घ्यायच्या. दॅट इज 25% ऑफ पेड अप इक्विटी. मीन्स 7 लाख इंटू 25. 7 लाख कसे आले? टोटल इक्विटी शेअर कॅपिटल 7 लाख. सी इन द प्रॉब्लेम. इक्विटी शेअर ऑफ ₹10 each, amount 7 lakh. So 25% on 7 lakh. Amount calculate करून घेऊया. 1,75,000. 175,000. Yes, correct. 1,75,000. Then maximum number of shares. How to calculate maximum number of shares? जितके 25% paid up equity आपली आलेली आहे इथे 1,75,000, त्याला फेस व्हॅल्यूने डिवाइड करायचे. मीन्स इक्विटी शेअर्स ऑफ ₹10. दिस इज द फेस व्हॅल्यू. जितकी फेस व्हॅल्यू दिलेली आहे त्याने डिवाइड करायचंय 25% पेड अप इक्विटीला. मीन्स 1,75,000 divided by 10. You will get the answer. That is maximum number of shares. 17,500. Yes, 17,500. Here. Next, maximum possible offer price. आता इथे maximum possible number of shares calculate आपले झालेले आहेत. Then we have to calculate maximum possible offer price. Offer price calculate करताना काय करणार? Step number 4 divided by step number 5. Means step number 4 चं जे आन्सर आहे 4 lakh divided by step number 5 चं जे आन्सर आहे 17,500. डिवाइड करून घ्यायचे, जे आन्सर फाइंड आउट होईल that is our offer price. So 4 lakh divided by 17,500 and the offer price is 22.85. Yes, 22.86 घेऊया. Okay. So this is our offer price. इथे आपली ऑफर प्राइस जी ही कॅल्क्युलेट झालेली आहे.